प्रचंड संख्येने आलेल्या बांधवांच्या चरणी खरोखर मनापासून नतमस्तक होतो. इतक्या विराट संख्येनं बैठकीला येतात असं नव्हतं वाटत. सभा बघितल्या पण बैठक एवढ्या विराट संख्येनं मी पाहिली दिली. आता नंतर आपण प्रेस देऊ. अशा संख्येनं मराठा समाज एक यायला लागला की सरकारला सुद्धा काही सुरत नाही. आता एक विनंती आहे पुन्हा सगळ्याला, आता थोडा वेळ सगळेजण शांत राहू. ते द्रोण आला तरी हात खालीवर करू नका. ते काय आरक्षण नाही देणार तुम्हाला. त्याच्याकडे दिसून करायचं काही लेकर दिसले पाहिजे. आपले सगळे शांततेनं आपण 1-2 घंटे चर्चा करू, चांगलं विचार मंथन करू. मीही हस्त धरायचा नाही, मीही माझं मत तुमच्यावर लादायचं नाही, तुम्ही हस्त धरायचा नाही. इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची, ऐकायची आणि चर्चा करायची. आपल्या नोंदीला बाधा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, ही विचार मंथन करण्यासाठी आपली ही बैठक आहे. नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही. आपल्याला आपल्या लेकराच्या पत्रात आता फाडून घ्यायचं. बसून बोललं जमून ना आपल्या लेकराच्या, कारण लई वेळ जाऊन धरणार नाही कारण उभं वाढून मी बोललो असतो. आपल्याला आपल्या मुलांच्या पत्रात 70 वर्ष कमवून पडलं नाही. आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्या, त्याचा लाभ किती जणांना होणार आहे याच्यावर उगाच पहिलं होतं पळा म्हणले की पळा. आता पळा म्हणले पळा नाही. आता जमाने चला पण पळाला सुद्धा होडून मागवली. समजत नाही तुला काय पुढे घोडं पडा पुढे पळायचंच नाही. आता सगळ्या सगळं पाठीमागं नाही, पुढं नाही, मागं नाही, सगळं सगळं सगळ्यांनी सगळं करायचं. 2 घंटे पाणी तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला म्हणून उठू नका म्हणलं तरी तसंच तसेच बा. पाण्यासाठी जपून विनाकारण उगाच उठू नका. त्याचं काम नसतं आणि निभार पोरं उठूच नका. तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आतापर्यंत आपण आपल्या आरक्षणाचा त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय? ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू. यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घ्या. वेळ घेताना कोण? वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले. ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा 15 पत्नी जर सापडली असली तर 15 पासूनचा परिवार झाला. आतापर्यंत आणि झुरपूटचे सगळे मान्य का तुम्हाला सांगायला? त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2 त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3 त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला ते एका नोंदीवाले. तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हातावर करून सांगा हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आपल्याला
त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. माय बाबा ध्यानात ठेवा. अरे 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात. घाई गडबड करू नका म्हणून. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याला फारच्या लेकराचं वाटलं आता नाही होती. अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्याचे एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली आनंदात होते. कोणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे. तुम्ही दिलेल्या वेळेमुळे, तुम्ही दिलेल्या सगळ्या ताकदीमुळे, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्या सगळ्याच चाललं. कसं आहे याने अभ्यासातच सापडून आणला. ते म्हणले पत्र ते वाचित दप्तर त्याने वाचलं. मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी मानला होता मराठ्यांच्या नोंदी नाही त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला काही स्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरी ही म्हणतोय मी तुम्हाला काय सांगायला लागलो. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा. म्हणजे ते कायमची नोंद कोणाला तर मोडता येत नाही. आणि मराठ्यांच्या हक्काची जशी आहे बापानं आपल्या आजोबापांच्या प्रॉपर्टी ठेवली हक्काची आणि याचा 7-12 मिळाला की त्याच्यावर कोणीच मराठी उठू शकत नाही. त्या नोंदी आणखीन सापडू द्यावा असं माझं मत आहे. तुमचं मत आहे. शिंदे समितीला मुदतवाढ सरकारला दिली पाहिजे. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन विनंती करतो की तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या. अभ्यासक वाढवा. पण सरकार मुदतवाढ दिली म्हणजे आम्हाला काय वाढून दिला काय 23 डिसेंबर पर्यंत काढा ना. तिला सापडून द्या. सापडतं तिला जाऊ द्या मुदतवाढ. नोंद सापडली की देगा मराठ्याला काय ते तुमच्यावर कमी होईल आमच्या योग्य असणार. मी तर हातातच त्यामुळे टेन्शन ना घेतो. मी सगळ्याला आता सुखातच आणलेले तुमच्यामुळे. तुमची ताकद हातात नाही ना तर फक्त दामानी बरं का भाऊ तुम्ही म्हणतात ते नाही थांबा जरा. तुम्हाला होईल अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही. तुम्हाला एकदा सांगितलं होतं मी विषय आरक्षणाचा आहे की गोंधळ घालण्याचा नाही. ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या आपलं त्या भाषण झुकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण झुकलं. इथे आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा, उद्या लेकरात पाडायचा, आपल्या घरी गेलो आहे घरीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की महत्वाची आयुष्यभरासाठी. तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी. त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाही. आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही. मराठ्याचे पोरं मोठे होत नाही हे घरी जाऊन सांगायचे. तेव्हा त्या माता माऊलीला आपल्या आई बहिणी आहेत आपल्या त्यांना कळणारी जशी जमीन महत्वाची. जमीन विकायचं मनावर तुम्हाला मी गावाला भाषा सांगतो. वरून त्याला खालमा घालू समजा घरी जायचं म्हणायचं माझी जमीन काय घरच्या काय म्हणणार माहिती नको तेवढीच प्रॉपर्टी आहे. त्या आयुष्याची आपल्या बापाची काय म्हणते खरी शब्द वडील राहिलं खातो तुमच्या आयुष्याचा प्रणय राहिलं रे. ते आपल्या बापाची ओळख आहे तेवढी ती नाही करायची. ती कायम सोडत करायची आयुष्याची भाकर येते. पोरा रवडी तू कामाला पुण्याला मुंबईला म्हणते नाही. पण जमिनी कोण देते का त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे. फक्त घरोघरी जाऊन सांग. मराठे खातात नाहीत माग काही केलं तरी. म्हणून कोथंडीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे तर ह्या घटना होणार नाही. इथं काही नाही करून आमचे पोर आत्ता टिका आहे का नाही. आणि त्याला शिकिता वारे सरकार त्याला शिकिता पुस्तकं घेऊन दिले. त्याला पुस्तक त्याला हातात हातोडा द्या ना जरा थोडं त्याला खडी दगड त्याच्या हातात पेन दिला तिथे म्हणजे त्याला शिकी दिला नोकरीला ते करून बाहेर किती भयानक होतं. ज्या पाणी प्यायला येईल ना पाणी प्या परत पाण्यामध्ये येऊन माझा परत तिकडे कोणी थांबवलं जे पाणी पिलं ते मध्ये या आणि पाणी थांबवलं का खरं तो ताना गाव धुवाचा. कोथंडीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे.
ती प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे. तिला न्याय का नाही मिळाला पाहिजे? त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे. आणखी हायकोर्टाची केस सुरू नाही, केस सुरू नाही. फास्ट ट्रॅक मध्ये खालच्या सेशन कोर्टात चाललेली केस वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत संपावं लागते. आता नियम 1 वर्षाच्या आत जर एखादी केस फास्ट ट्रॅक कोर्टात खालच्या कोर्टात जर फास्ट ट्रॅक मध्ये चालली असेल तर ती केसीचा निकाल वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत लावावा लागतो. 3 वर्ष झाले. आणखी अर्जच न्याय विधी विभागाकडून मंत्रालयाच्या गेलाच नाही. वा सरकार, हे मराठ्यांना तुम्ही न्याय देणार आणि कसे गोष्टी थांबणार कशा? कोणत्या सुद्धा खटला मार्ग लागला पाहिजे याचा तुमच्या मत काय? आता करून सांग. आता मुद्दा आठवा. पुढे राहिला मुद्दे सगळे फक्त क्लिअर आहे, त्याच्यामुळे जवळ आले. शांत बसायचा माझा मुद्दा आठवा. साथी मार्फत ईडब्ल्यूएस मार्फत शिक्षण घेतले. ज्या पोरांना पीएचडी केली, एमपीएससी केली, यूपीएससी केली, आरटीओ मध्ये विद्यार्थी येत नाही. आता आपला मुद्दा 12वा किंवा 13वा शेवटचा. सरकारचं म्हणणं आहे आता 11 वाजता आलेला फोन यांचा फोन झाल्यावर सांगतो मला. मला भाकर खायला म्हणून गेलो, फोन आला. माननीय मंत्री उदय सामंत साहेबांना. आपलं सगळं उघड असतं. आपण मला काय सांगत असतो ते म्हणजे सांगू नका. मी सांगत असतो लपून ठेवत नसतो. लपून ठेवून मला आयुष्यभर यांच्या नगरातून फक्त पडायचं नाही बस. ते म्हणजे मी आयुष्यात बोलत बैठकीला. मला मी त्यांना सांगितलं तुमचं आणि आमचं ठरलं बैठकीला तुम्ही होता. मराठा बांधवांना हा विषय महत्वाचा आहे का? कारण आपला 13वा मुद्दा आहे 23 डिसेंबरला जर आरक्षण नाही दिलं तर पुढची आंदोलनाची दिशा काय, हा मुद्दा आहे. त्याच्यावरती चर्चा होणार आहे. फक्त अगोदर मी आधी सांगितलं तुम्हाला सविस्तर चर्चा, सविस्तर त्याच्या विचार मंथन होणार. तुमचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा 1 घंट्याचा वेळ आहे आपल्याकडे. तसं टेन्शन नका घेऊ. आधी मोहकडे लगावून द्या, मग तुमचं ऐकून टिकून येऊन द्या. तुमचं टिकून यायचं, मोह इकून जायचं, तो त्यामध्ये जोडत कसं राहायचं. आता मुळे जायचं जायचं काय असेल ती दामाने म्हणबा थोडा दामाला पळ घालण्यापेक्षा खिलारी पडलं दामताचं नाही बरे. मला फोन आला आणि त्याच्यात आमची फोनवर 1-2 मिनिटं झाली. इथं असते तर मी माईकलाच डोबा लावला. बस तिकडे होतं पण माझ्या माबाप मला समजून मागलीच होती. लपून काहीच नाही. लपून करायची होतं मागं गेले. आता तुम्हाला होईल लपून करायची होतं मागं. आपण लय लांब गेला आंदोलन. आता लपून काही येत नाही. त्याला त्यांचे मत त्याच्या झाले. मी म्हणलं ज्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीचा लाभ द्यायचं आपलं ठरलेलं आहे. ते म्हणले हो बरोबर. जे कागदावर आपण लिहून घेतलंय त्याप्रमाणे त्या नोंदीचं करायचं असं आपल्याला ठरलेलं आहे आणि कायदा पारित करायचं ठरलेलं आहे. ते म्हणजे याच्यात काहीच शंका नाही. आणि आम्ही त्या शब्दाशी बांधलेले आणि त्याच्याशी प्रामाणिक आम्ही पेश करणार. मग म्हणलं तुमचं नाम जमतंय भाऊ. त्याच्या आई म्हणलं ते नाही म्हणून द्या मग आमचं काहीच राहील 23 डिसेंबरला दाखल काय म्हणलं.
तुम्हाला काय बोललं दाखील ना मग काय मला आज नको ना दाखवू नको ते काय बरं